ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरात येतोय। नाशिक शहर हे माझं एक आवडतं शहर आहे। आज एका नरेंद्र दाभोळकर स्मृती व्याख्यान मालेकरता मी नाशिकला आलेलो आहे। संध्याकाळी माझं व्याख्यान आहे। पण आज योगायोगानं राजीव गांधी यांची जयंती पण आहे। जेव्हा बबलू खरे यांनी काँग्रेस कमिटीमध्ये राजीव गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार करण्याकरता बोलावलं, तर मी सरळ मुंबईहून उत्तर कुठं न जाता आधी काँग्रेस कमिटीमध्ये आलो। हा कार्यक्रम केला 13 जणांना राजीव गांधी जयंतीच्या निमित्तानं, नरेंद्र दाभोळकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आणि खासदार माने यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अभिवादन केलं। आणि आज काँग्रेस कमिटीने एक नवीन उपक्रम राबवलेला आहे। माझं शहर माझ्या हक्काचं शहर हे नाशिक शहरामध्ये जे बकालीकरण झालेलं आहे, नागरिकांच्या समस्या रोज वाढत आहेत, त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याकरता काँग्रेस कमिटीने पुढाकार घेऊन सगळ्या ज्या नाशिकमधल्या ज्या NGOज आहेत, त्या गैर सरकारी ज्या एजन्सीज आहेत, ज्या संस्था आहेत, त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन आणि नाशिक शहरामध्ये जो भाजपनी स्मार्ट सिटीचा कार्यक्रम असेल किंवा इतर काही कार्यक्रम असेल, टेंडरबाजी 40% कमिशनचा जो विषय चालतो, त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याकरता एक आंदोलन सुरू केलेलं, त्याचं यात उद्घाटन। आज आपण नाशिक शहरामध्ये आलात, रस्त्याने आपण प्रवास केला आहे। नाशिक शहराचे रस्ते आपल्याला कसे वाटते? पहिल्यांदाच मला झटका बसला। मी पहिल्यांदाच समृद्धी महामार्गावर आलो आणि नाशिक शहरात येण्याकरता एकही पाटी नाही, एकही बोर्ड नाही, कुठं बाहेर जायचं, कुठल्या रस्त्याने यायचं, रस्ता मी चुकलो। जवळजवळ इथे यायला मी तासभर मला उशीर झाला, मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो। पण ही तुमच्या नाशिक महापालिकेची, नाशिक शहराची, नाशिकच्या पालकमंत्र्यांची, नाशिकच्या खासदारांची पुण्य आहे। नाशिक फारच रस्त्याच्या खड्ड्यांची परिस्थिती, तर आम्ही मुंबईत आणि आमच्या गावी खड्ड्यांचं शहर म्हणून प्रसिद्धी झालेली आहे। तर सगळ्याच शहरांची 30 वर्ष आज माणसं खड्ड्यामध्ये मरतायत। हे कशामुळे होत आहे? तर फक्त टेंडर काढण्यामुळे, त्यामध्ये जे 40% कमिशन खोली होते त्यामुळे होते। आज इंजिनियर चांगले आहेत, चांगले रस्ते डिझाईन करण्यात आपल्याला रस्त्याकरता इंडियन रोड काँग्रेसचे स्पेसिफिकेशन आहेत। पण तुम्ही जर 40% कमिशन मागितलं तर तो कॉन्ट्रॅक्टर ते काय करणार? त्याच्या विरुद्ध आपल्याला सर्वांना आवाज उठवला पाहिजे। या संदर्भात आपण काही महापौर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, माझं हक्काचं घर। शहरांचा जो बकालपणा झालेला आहे, नागरिक सुविधा असतील, आरोग्य असेल, शिक्षण असेल, बाकीच्या मूलभूत गरजा असेल, याच्या संदर्भामध्ये शहरांचा जो बकालीपणा झालेला आहे, त्याच्यामध्ये चांगला काहीतरी सुनियोजितपणे नागरिकांना सुविधा मिळाव्या यासाठीचा आजचा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। याच्यामध्ये राजकारणाचा पाठ कुठेच नसून शहरांचं चांगलं, आपण ज्याला म्हणतो ना, चांगल्या शाळा असाव्या, चांगले दवाखाने असावे, आरोग्याच्या चांगल्या सुविधा असाव्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठेतरी विरंगुळ्याचा एक पॉइंट असावा, आरोग्याच्या दृष्टीने वॉकिंगसाठी ग्राउंड चांगल्या सुसज्ज असावेत, या दृष्टीने एक आजचा हा कार्यक्रम केलेला आहे। राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, कर रूपी आपल्याकडनं जे पैसे घेत आहेत, त्या पैशाचं जे नियोजन त्यांनी करायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये ते नियोजन होत नाहीये आणि त्याच्यामुळे खराब रस्ते असेल, मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकच्या समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागतं। दळणवळणाचे जे साधनं आहेत ते पब्लिक ट्रान्सपोर्ट, हेच कनेक्टिव्हिटी चांगली असायला पाहिजे, चांगल्या बस असायला पाहिजे, या गोष्टी नसल्यामुळे लोक 2 व्हीलर घेतात, 4 व्हीलर घेतात आणि त्या अनावश्यक गाड्यांची गर्दी सुद्धा रस्त्यावर होत आहे। या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी उपाय असायला पाहिजे, सरकारला सुद्धा या सूचना पोहोचल्या पाहिजे। याच्यासाठीचा हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हा जो उपक्रम केला होता, हा आज आम्ही नाशिक शहर काँग्रेस कमिटीमध्ये स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणि दाभोळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन केलेलं आहे। आगामी काळामध्ये अराजकीय ज्या संघटना आहेत, अराजकीय जेवढे पण मंडळ असतील, काही संस्था असतील, या संस्थांचा समावेश करून घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय उपाययोजना आहेत, सूचना आहेत, या सर्व गोष्टींची मागणी करून घेऊन नागरिकांना नाशिक शहरामध्ये कुठच्या अडचणींना, अडथळ्यांना सामोरं जावं लागतात, त्या संदर्भामध्ये एक आराखडा तयार केला जाईल आणि त्याच्यावर आम्ही भविष्य काळामध्ये याच्यावर काम करू।